म्हणजे मनातली गोष्ट सांगतो. प्रत्येक नातं हे काहीतरी असतं आयुष्यात, कोणाला मित्रत्व किंवा काय. ही छोटी मुलं जी प्रेमाने नातं लावतात त्यांना कोणती अपेक्षा नसते. त्याच्यामुळे हे चिमणी पाखरं आहे सर. तर खूपच आठवणी आहे. त्या आठवणी कधी आपण एक कार्यक्रम घेऊ, सरांना सांगेल. आणि सरांनी खूप खूप धन्यवाद सर इथे बोलवल्याबद्दल. पोलीस प्रशासनाविषयी सांगतो की आम्ही पण तुमच्यातलेच आहोत, बरोबर. आम्ही पण सर, आपलं राऊत साहेब आहे, आपले तोटे दादा आहे, बेनुस्कर दादा आहे, आम्ही पण मराठी शाळेतच शिकलेलो आहे, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही पण खूप मोठी स्वप्ने पाहू शकतात. खूप मोठी स्वप्ने पाहून तुम्ही इथे येऊ शकतात. PSI होऊ शकता, DYSP होऊ शकता, IPS होऊ शकता, कलेक्टर होऊ शकतात. का? कारण की गरीबाचा लेकरूच मोठा अधिकारी बनतो. हे सर्वात मोठं सत्य आहे. एक जिल्हा परिषद शिकणारा मुलगा, तुम्हाला राजेंद्र बावडे यांचं नाव आठवत असेल, नंदुरबारचे, बरोबर ना. एक आदिवासी समाजातील युवक, ते आज कलेक्टर झाले, माहिती आहे ना नाव. असे खूप काही उदाहरणात आहेत आपल्या. म्हणजे जर IS IPS मध्ये नाव घेतलं, जे आता खूप चांगलं तुकाराम मुंडे साहेब, जे जे चांगले चांगले अधिकारी आहे किंवा सर्व अधिकारी आहे, ते सर्व जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत. त्यांच्यामध्ये, त्यांच्या जडणघडणीमध्ये आपल्या शिक्षकांचा वाटा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे सर आपण कमी समजू नका आपल्याला. आपण डॉक्टर इंजिनियरनी सर आपण IS IPS घडवणारे लोक आहोत. एक सांगतो सर, हे भामरागड मध्ये काम करत असताना एक डीप मध्ये, खूपच डीप मध्ये गाव आहे, तिथले मुलं नीट मध्ये, JEE मध्ये 1 नंबर येतात सर. ते कुठे शिकतात? ते ZP मध्ये शिकतात सर. ZP मधल्या शिक्षकांचं आणि माझं सर 3 वर्ष झालं कॉन्टॅक्ट आहे. आणि मी स्वतःहून पाहत राहतो त्यांना. एवढे तळमळीने काम करतात की असं तळमळीने एकदम युनिव्हर्स मध्ये कोणी शिक्षक काम करू शकत नाही, कारण की त्यांना न अपेक्षा करून काम करतात. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ सर, आपण खूप चांगलं काम करतात. आपल्या बोलण्याच्या तळमळीने मध्ये ते दिसतंय सर की आपण प्रत्येक वेळेस खूप तळमळीने मुलांसाठी करत राहतात. आता आपल्या मुख्य विषयाकडे येतो. पोलीस प्रशासनाच्या आपल्याला माहिती देतो. पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कशासाठी सांगा तुम्हाला? त्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या मदतीसाठी मित्रांनो. छोटी मोठी भांडणे, छोटी मोठी हे कायद्याचं राज्य अबाधित राखण्याचं काम आम्ही करत असतो, बरोबर. आता तुमच्या समोर वेपन आहे. हे काय बंदूक आहे ना? काय बंदूक आहे ना? तुम्हाला दिसतंय ना? हे कोणासाठी आहे? आमच्यासाठी आहे. पण जेव्हा कोणीतरी अतिरेकी किंवा नक्षलवादी किंवा जो आपल्या देशावर, आपल्या लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा आम्ही या बंदुकीचा उपयोग करतो, समजलं. आणि आम्ही काय करत असतो? आम्ही तुमची रक्षा करत असतो, समजलं. त्याच्यामुळे आम्हाला घाबरायची गरज आहे का? नाही. आपलं नातं हे एक कौटुंबिक नातं आहे, फॅमिली नातं आहे. त्याच्यामुळे आम्हाला घाबरायची गरज नाही तुम्हाला. आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी आहोत, बरोबर. आणि कधी पण आपल्याला किंवा घरच्यांना कधी प्रॉब्लेम असेल तर आम्ही 24 तास उपलब्ध आहे, समजलं. बाकी आता काय मुलांना पोलीस प्रशासनाविषयी काही एवढं हे नसेल, खूप छोटी चिमुकले. सर्वात हे सांगतो, आता खूप घटना होत आहे. मालेगावला घटना झाली किंवा हे झाली, ते तिकडे झाले, तिकडे होत आहे. तेच सांगतो थोडं. मुलांना जास्त पोलीस प्रशासनात आता समजत, जास्त काही माहिती देऊन हे नाही त्यांना की वेपन कसे असतात. हे फक्त एक सांगतो तुम्हाला, हे मोठी बंदूक आहे, हे छोटी बंदूक आहे, बरोबर, समजलं. हे सर्व जे बंदूक आहे ते सर्व आपले पोलीस यूज करतात, म्हणजे वापरतात, समजलं. ही जी बंदूक आहे ती आपण रशियाकडनं आणलेली आहे. कुठून आणली आहे? रशिया. मिखाईल काशनोक काहीतरी नाव आहे, मिखाईल कासिनोको मिखाईल, त्यांनी तयार केली आहे. ही मेडन ऑस्ट्रियाची आहे, समजलं. आणि ही पण आपण ग्लॉक पिस्टल म्हणता येईल, ही पण ऑस्ट्रेलियाची आहे, जर्मन मेड ग्लॉक बेस, USA ची. काही वेपन आपण, काही ज्या बंदूक आहे ना, आपण तिकडून आयात करतो आणि इकडे बनवतो. ही पूर्ण भारतीय बनावटीची बंदूक आहे, पूर्णतः भारतीय बनावटीची बंदूक आहे. आणि आपलं BSF, CRPF, तुम्ही कोणाचे नातेवाईक असतील ना BSF मध्ये, CRPF मध्ये आहे ना,
आर्मी मध्ये आहे का कोणाचे नाते हातावरती करा. अरे बापरे, सर्वांचे नाते आहे आर्मी मध्ये. तर मग ते हे वापरतात, समजलं. हे सर्वच आर्मी मधले संबंधित लोक आहे, त्याच्यामुळे अजून आर्मी मध्ये जातील अपेक्षा करतो. आणि बाकी आता मुलांना दाखवून सर, एकेकाने लाईन मध्ये या, ही लाईन पुढे या. हो आर्मी मध्ये रिटायर झाले सर, खूप घट्ट नाते मॅडम. या एकेकाने या. हा